नमस्कार मंडळी, ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांना गार्डनिंग शिकवायचंय किंवा तर इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल सोबतच मेकॅनिकल किंवा तर फूड रिलेटेड काही शिकवायचंय तर म्हणजे शाळा तर आहेच ऑफकोर्स, पण शाळा व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा करिक्युलर किंवा तर असं म्हणू शकतो की अप्लाइड लर्निंग म्हणजे त्यांना स्वतःला ह्या गोष्टी शिकता येणार आहेत। त्यांचं एज ग्रुप मात्र थोडं मोठं आहे, म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी पर्यंतची जी वयोगटातील मुलं आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। का सांगते, आपल्याला शाळेमध्ये शिक्षण तर मिळतंच बरोबर, पुस्तकी ज्ञान बरंच मिळतं, पण थिअरिटिकल नॉलेज सोबत प्रॅक्टिकल नॉलेज पण तितकंच गरजेचं असतं आणि आता तर ती काळाची गरज आहे, राईट। तर मुलांना ते अप्लाइड लर्निंग म्हणजेच प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यासाठी तुम्हाला काही वर्कशॉप्स अटेंड करायला द्यावं लागतं किंवा तर सेमिनार अटेंड करायला द्यावं लागतं बरोबर। पण वर्कशॉप्स मध्ये मात्र काय तर फक्त बघायचं नाही, तर तुम्हाला स्वतःच्या हाताने त्या गोष्टी करता येणार आहेत, बनवता येणार आहेत। अशीच एकमेव शाळा पुण्यात आहे। येस, आज मी विजिट करतेय कारीगार या शाळेला, स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग। तर कारीगार या शाळेमध्ये आज आपण काय बघणार आहोत, या स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग मध्ये काय बघणार आहोत, तर इथे यांच्याकडे वेगवेगळे सेटअप आहेत वर्कशॉपचे आणि त्यांच्याकडे कोर्सेसही चालतात। तुमच्या शाळेच्या वेळामध्ये किंवा तर वीकेंड टू वीकेंड वर्कशॉप्स असतात, बरंच काही अवेलेबल आहे। गरजेचं नाहीये की शाळा करताय आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी येऊन क्लासला जायचं, असं काही कंपल्शन नाहीये। त्यामुळे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार इथे मुलांना शिकायला पाठवता येऊ शकतंय। तर मंडळी, फ्युचर मध्ये त्यांना कोणत्या स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घ्यायचंय किंवा तर इंजिनिअरिंग म्हटलं पण त्यामध्ये बरेचसे स्ट्रीम्स असतात, राईट, म्हणजे की बरेचसे ऑप्शन्स असतात, इलेक्ट्रिकल असतं, मेकॅनिकल असतं, ऑटोमोबाईल असतं, सॉफ्टवेअर असतं, बरेच ऑप्शन्स आहेत। पण आपल्या मुलाला कोणत्या स्ट्रीम मध्ये जायला आवडणार आहे किंवा कोणत्या सेक्टर मध्ये बेसिकली जायला आवडणार आहे ह्याचीच जर माहिती आपल्याला मिळत नसेल तर मग पहिले 1-2 वर्ष थोडे डिफिकल्ट असू शकतात, राईट। तोच प्रेशर कमी करण्यासाठी, अभ्यासाचा प्रेशर कमी करण्यासाठी, त्या पर्टिक्युलर फील्ड मध्ये आपल्या मुलांची ग्रोथ होण्यासाठी आणि त्यांना त्यांची आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही या शाळेत पाठवणं खूप गरजेचं असं मला वाटतं। चला तुम्हाला दाखवते आतमध्ये काय काय मुलांना शिकायला मिळणार आहे। कम मंडळी, आतमध्ये आल्यानंतर चिन्मय आपल्याला भेटलेले आहेत, त्यांचं खूप खूप स्वागत करूयात। खूप खूप स्वागत आहे। आणि कारीगार स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग, सो मला प्रेक्षकांपर्यंत हेही पोहोचवणं खूप गरजेचं वाटतं की ही शाळा का आणि कोणत्या मोटिव्हने ती सुरू करण्यात आली आहे, काय मोठं होता नेमकं। सो मोटिव्हकडे जाण्याच्या आधी आपली जी पालक संस्था आहे लेंडाहॅन इंडिया, ही ऑलमोस्ट गेले 20 वर्ष शालेय स्तरावरती वोकेशनल एज्युकेशन, स्किल एज्युकेशन आणण्यासाठी प्रयत्न करते। कारण आपल्या शालेय पद्धतीमध्ये मार्क, पाठांतर, वाचन, अभ्यास त्याचे एक सेट पॅटर्न आहे, पण करून शिकण्याची आपल्या शाळेमध्ये फार हे मिळत नाही संधी। त्यासाठी आपल्या संस्थेचे प्रयत्न होते आणि त्यातला कारीगर स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग हा आपला एक असा प्रकल्प आहे जिकडे स्किल एज्युकेशन हे फक्त समाजातल्या ठराविक अ ब क वर्गासाठी न असता ते सगळ्यांसाठी आहे। ते खूप आनंदी आहे आणि करून शिकण्यातला खूप एक वेगळी मजा असते, तो वेगळा जॉय असतो। ते समजून घेण्यासाठी कारीगर स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंगची बेसिकली सुरुवात झाली। आपण म्हणतोच की शाळा आहे, स्कूल आहे, पण ती अप्लाइड लर्निंग करून शिकण्याची आहे। ती कशी दिसते, आपल्या रेग्युलर शाळेपेक्षा वेगळी कशी आहे ते आपण बघूच म्हणजे। बट कारीगर हा शब्दाचा मेन त्याच्यापासून गरज तिकडून तयार झाली आणि कारीगर म्हणजे स्किल्ड आर्टिझन, स्किल्ड पर्सन, त्यासाठी तयार करण्यासाठी आपलं बेसिकली हे सेंटर काम करतं। वा, आणि किती वयोगटातील मुलं इथे येऊ शकतात आणि नेमकं कशी प्रोसेस असते साधारण, जर एखाद्याला इथे ऍडमिशन घ्यायची असेल तर हाऊ इट वर्क्स। सो वयोगट आपल्याकडे फ्लेक्झिबल आहे बराच, म्हणजे अगदी छोट्या मुलं म्हणजे 8 ते 12 वयोगटातल्या मुलांसोबत पण आपण काम करतो। पण आपला जो मेजर टार्गेट ग्रुप आहे तो 14 ते 18, 14 ते 20 साधारणतः या वयोगटामध्ये येतो। आणि त्यांच्याबरोबर आपण काम करताना त्यांना याच्यातलं बेसिकली त्यांचे करिअर करताना काय काय चांगले चॉईसेस त्यांच्यासमोर आहेत हे त्यांना आपण इथे काम करताना त्याची जाणीव करून देतो, ते समजून घ्यायला मदत करतो। आणि ह्याला तुम्ही जॉईन व्हायचं असेल तर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, आपली वेबसाईट आहे मेन, त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। इंस्टाग्राम वरती आपण आहोत, आपण बाकी पण याच्यावरती आहोत आणि आम्ही इथे सदैव असतो। म्हणजे कारीगर 7 दिवस ओपन असतं, आमची टीम असते, त्यामुळे अगदी काही नाही तर तुम्ही जस्ट वॉक थ्रू द डोअर आणि आम्ही इथे तुमच्यासाठी अवेलेबल। क्या बात आहे, मस्त। आता बऱ्याच जणांचं असं असतं की आमचा मुलगा किंवा मुलगी ऑलरेडी शाळा खूप तासांची असते, शाळा झाल्यानंतर त्यातनं वेळ कसा काढणार ह्याच्यासाठी, सो दॅट इज अ बिग क्वेश्चन मार्क, की नेहमी एक एक्स्ट्रा करिक्युलर स्विमिंगला जरी पाठवायचं म्हटलं तरी वेळ नाही मिळत, अशी बरीच तक्रार असते। सो इथे मुलं कशी येऊ शकतात किंवा टाइम कसे असतात, आपले टायमिंग्स कसे आहेत, मुलांनी किती वेळ देणं अपेक्षित आहे। सो बेसिकली 2 भाग त्याच्यामधले। पहिला जो एक्स्ट्रा करिक्युलर बद्दल बोललो
तर आमचं मत असं आहे की व्होकेशनल एज्युकेशन हे एक्स्ट्रा करिक्युलर न होता तो करिक्युलरचाच भाग झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही अप्लाइड लर्निंग म्हणतो, म्हणजे जे आपण पुस्तकात शिकतो तेच आपण कृतीशील पद्धतीने इथे आपण करून शिकतोय. म्हणजे तेच गणित, तेच सायन्स, तेच लँग्वेजेस, त्याच सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी अलॉंग विथ अदर सॉफ्ट स्किल, पण आपण ते इथे ऍक्च्युअली करता करता आपल्याला समजणे असं सोपं जातं. सो आपण आपल्या पद्धतीने वेगळे प्रकल्प चालला, तिकडे शाळा आपल्याकडे येतात, म्हणजे शाळेच्या वेळामध्ये शाळा इकडे येतात. कधी आठवड्यातनं एक दिवस, कधी आठवड्यातनं अर्धा दिवस, असा इथे पूर्णपणे काढून इथे मुलं त्यांची शिकतात. आपल्याकडे 6 लॅब्स आहेत वेगळ्या वेगळ्या, तिथे मुलं स्प्रेड होऊन ग्रुप वाईज, बॅचेस वाईज ते शिकत राहतात. त्याच्याशिवाय आपल्याकडे रविवारी वेगळे वेगळे क्लासेस चालतात. सुट्ट्यांमध्ये, म्हणजे हिवाळीची सुट्टी असेल, दिवाळीची असेल, ख्रिसमस असेल, उन्हाळीची असेल, त्यामध्ये आपल्याकडे भरपूर प्रोग्राम्स चालू असतात. समर कॅम्प्स असतात, समर स्कूल असतात, विंटर स्कूल असतात, जेणेकरून मुलांना जेव्हा जेव्हा कुठे वेळ मिळतो त्या ठिकाणी आपलं सेंटर त्यांच्यासाठी काहीतरी प्रोग्राम, प्रोजेक्ट घेऊन तयार असतं की या इथे शिका. कारण शिकण्याची प्रक्रिया ही कंटिन्युअस चालू असते. ती जर आनंददायी असेल तर कंटाळा येत नाही. आणि टिपिकल शाळेपेक्षा वेगळी शाळा असेल तर मुलं इथे, त्यामुळे आमच्याकडे समोरमध्ये खूप मोठे मोठे प्रकल्प चालले आणि मुलांचा पण त्याला उत्साह खूप असतो. मस्त, ग्रेट. सो आता जसं तुम्ही म्हणालात की शाळा येते आणि शाळेच्या वेळामध्ये ती विद्यार्थी इथे येतात, पण समजा कोणाला इंडिव्हिज्युअली मुलांना इथे ऍडमिशन करून द्यायची असेल तर मग तसंही तुम्ही इंडिव्हिज्युअल ऍडमिशनही एक्सेप्ट करता? येस, इंडिव्हिज्युअल ऍडमिशन पण आपण करतो. आपल्याकडे म्हणलं की आपल्याकडे वीकेंडला पण वेगळे वेगळे कोर्सेस चाललेले असतात, बॅचेस चाललेले असतात. त्याच्यामध्ये दोन्ही असतात, म्हणजे अप्लाइड लर्निंग पण आहे आणि ज्या काही मुलांना किंवा असे काही पालक ज्यांना वाटतं की आपल्या मुलांना पुढे याच्यामध्ये प्रोफेशन करायचे, करिअर करायचे, सो अशा मुलांसाठी पण आपल्याकडे वेगवेगळे बॅचेस चालू असतात. सो इंडिव्हिज्युअली आपण मुलांच्या त्याप्रमाणे बॅचेस फॉर्म करतो. ओके. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की नेमके फीज कशी असतात, म्हणजे काय स्टार्टिंग रेंज असेल किंवा काय? ऑफकोर्स आम्ही सगळे, कारण की खूप कोर्सेस आहेत. मग अशी मी एक रेकी केली तेव्हा कळलं की बरंच मोठा, म्हणजे खूप मोठा सेटअप आहे खरं तर हा. पण ह्याच्यामध्ये प्रत्येकाची फीज आम्ही इझिली नाही सांगू शकत, कारण ते कस्टमायझेशन होतं, राईट? सो कस्टमायझेशन पण होतं की तुम्हाला किती वेळ देता येणार आहे, किती वेळात तो एक पर्टिक्युलर तुम्हाला वर्कशॉप अटेंड करता येणार आहे, त्या अकॉर्डिंगली पण फीज चेंज होते. पण स्टार्टिंग फीज काय असेल आपल्याकडे? सो साधारणतः आपलं एक सेशन असतं की एक क्लास म्हणतो आपण, तो 3 ते 3.5 तासाचा असतो. त्याच्यामध्ये सेफ्टी, ऍक्च्युअली काम करायची पद्धत आणि त्यानंतर क्लोजिंग, थिअरी, असा सगळा पण आपण त्याच्यामध्ये तो इन्क्लूड केलेला असतो. त्याची साधारणतः किंमत आपली ₹500 पर सेशन आपली पडते. कारण रॉ मटेरियल स्टार्टिंग रेंज आहे. रॉ मटेरियल्स आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. बरं. जर काही ऍडव्हान्स प्रोजेक्ट असेल, काही अजून काही ऍडव्हान्स काम असेल तर थोडी फी त्याप्रमाणे वाढू शकते, राईट? सो त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला इथे येऊन भेट देणं गरजेचं आहे. त्यांचा नंबर व्हॉट्सअपवरती जसं तुम्ही संपर्क साधू शकता, त्याचा नंबर पण मी स्क्रीनवर देते. आता आपल्या गप्पा भरपूर झाल्यात, पण चिन्मय, आय एम सुपर एक्साइटेड की आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत की पुण्यात एकमेव अशी शाळा आहे जिथे विद्यार्थ्यांना स्वतःहून गोष्टी करता येतात आणि शिकता येतात. सो आय एम सुपर एक्साइटेड की तुम्ही दाखवा काय काय वर्कशॉप्स आहेत आपल्याकडे. चलो, लेट्स बिगिन. सो दिस इज अ बस. This is the bus. We call it Skills on Wheels. So as the name suggests, basically शाळेत मुलांना, पालकांना, शिक्षकांना, शाळेच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कम्युनिटीज मध्ये सगळ्या ठिकाणी प्रश्न असतो की स्किल एज्युकेशन आहे, आवश्यक आहे, आम्हाला माहिती आहे, हाताने करून शिकायची गरज आहे समजतंय, पण ते आमच्या मुलांना जमेल का, ते सोपं आहे का, शाळेमध्ये घेता येईल का आम्हाला? त्यासाठी आमचा हा एक वन ऑफ द युनिक इनिशिएटिव्ह स्किल्स ऑन व्हील्स. बेसिकली आम्ही ही बस पूर्णपणे आतनं सगळी चेंज करून अशा प्रकारे ती केली की याच्यामध्ये आपल्याकडे शिकवल्या जाणाऱ्या वेगळ्या वेगळ्या स्किल सब्जेक्ट्स आहे, मल्टी स्किल सब्जेक्ट्सचे टूल्स आहेत, ऍप्लिकेशन आहे, रॉ मटेरियल असतं, आपले ट्रेनर्स बरोबर जातात. एवढंच नाही तर बॅटरी बॅकअप त्याला 3 तासाचा आहे, वायफाय आहे, टीव्ही आहे. म्हणजे मला अगदी युट्यूबवरती काहीतरी बघून प्रोजेक्ट करायचा असेल, म्हणजे नॉट ओनली इन पुणे पण अगदी रिमोट भागांमध्ये कुठे असेल तरी सुद्धा ही बस आपली जाते. सेल्फ सफिशियंटली एक अख्खं सेशन 3 तासाचं होतं. आपले बेंचेस बाहेर येतात, त्याच्यावरती मुलं वेगळे वेगळे प्रकल्प करतात, प्रॉडक्ट्स बनवतात आणि इन इट सेल्फ बिकम्स की एक लिटमस टेस्ट होऊन जाते की अरे हे आम्हाला किती आवश्यक आहे आणि हे आम्हाला जमणार आहे का, आनंददायी आहे का, महत्वाचं आहे का. मस्त. सो अशा प्रकारे आय थिंक ही बस आपली 18-19 राज्यांमध्ये ही जाऊन आलेली आहे. आणि भरपूर मुलांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. अगदी इंटिरियर पॉकेट्स मध्ये जिथपर्यंत पेनिट्रेशन बऱ्याच वेळेला कमी असतं त्या ठिकाणी सुद्धा अवेअरनेस जनरेशन खूप चांगल्या पद्धतीने बस थ्रू होतो. क्या बात आहे. सो समजा कोणी हा व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये किंवा त्यांना असं काही ऑर्गनाईज करायचं की लहान मुलांसाठी काही त्यांना ऑर्गनाईज करायचंय, तर मग दिलेल्या नंबरवरती संपर्क साधला तरी नक्की आमच्याकडे गणपतीच्या मध्ये ज्याला सोसायटीचे प्रोग्राम्स असतात, क्रिसमस साठी 26 जानेवारी 15 ऑगस्ट सोसायटीकडे आमच्याकडे रिक्वेस्ट असतात, आम्ही जातो आणि अशा प्रकारे इकडे मुलांसाठी वेगवेगळे सेशन सुद्धा कंडक्ट करतो. क्या बात आहे. तर मंडळी, तुम्ही नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि इथे आतमध्ये ऑलमोस्ट जे काही तुमच्याकडे आता सेटअप आहे ते सगळं काही याच्यामध्ये
मध्ये आहे. येस. वा. तर मंडळी ह्याचं मिनी व्हर्जन जर बघायचं असेल तर इथे आहे. सो हे एक छोटा मध्ये त्यांनी करून ठेवलेलं आहे. सो ही अशी पूर्ण ओपन होते. सो छोटा पॅकेट बडा धमाका टाइप्स. हे खूप भारी आहे, खूप कमाल आहे. ग्रेट. आणि इथे काय काय मेन मुलांना काय जास्त शिकायला मिळतं? सो बेसिकली इथे आपण जे काही विषय वेगळे शिकवतो, म्हणजे कार्पेंट्री असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रोमेकॅनिकल असेल, फूड प्रोसेसिंग असेल, गार्डनिंग असेल, या सगळ्याचे आपल्याकडे सेटअप रेडी असतात. ते सेटअप आपण बस बरोबर कॅरी करतो. तिकडे मुलांसाठी डिस्प्लेला आणि तिकडे सेशन डिलिव्हरीसाठी आपण करतो. ओके. आता तुम्ही म्हणाल तसं की बेसिकली जो आपल्या मिनी स्किल्स ऑन व्हील्स आहे, म्हणजे छोटी स्किल्स ऑन व्हील्स आहे, ती अशा प्रकारे छोट्या जागेमध्ये जाऊन तिथे सेशन डिलिव्हरीसाठी कामाला येते. ही मोठी बस आहे, ही मोठ्या प्रमाणामध्ये जिकडे थोडा एक 50-60चा क्राऊड आपण अटेंड करू शकतो अशा ठिकाणी मोठी बस जाते. वा, मस्त. हे खूप एक्साइटिंग आहे. तर सरांची माहिती द्या आणि तेच नेमकं हे सगळं गाईड करतात का तेही सांगा. नक्की. सो तुषार म्हणलं असं की स्किल्स ऑन व्हील्स प्रोजेक्टचा खऱ्या अर्थी एक बॅकबोन म्हणावा लागेल. आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टूल्स वरती स्वतः गेलेला आहे. त्याची याच्यामध्ये खूप मास्टरी आहे मुलांबरोबर या प्रकारे कसं सेशन कंडक्ट करायचं. आणि त्याची खूप खासियत म्हणजे तो स्वतः कवी आहे, त्यामुळे त्याची तो वेगवेगळ्या प्रकाराने मुलांबरोबर ती एक स्ट्राईक कॉर्ड करतो. त्याचं व्हेरी हो, ते लहान मुलां किंवा त्या वयोगटातील मुलांसोबत आपलं जलप होणं पण फार गरजेचं असतं. व्हेरी नाईस. हे काय आहे नेमकं, थोडीशी माहिती द्या ना ह्याच्याबद्दल. बेसिकली हा प्लॅटफॉर्म एरिया आहे बसचा आणि या प्लॅटफॉर्मवर एरियावरती आपण काय केलंय, 3 प्लॅटफॉर्म डिझाईन केलेले आहे. पहिला प्लॅटफॉर्म जो आहे तो कार्पेंट्रीवर रिलेटेड आहे आणि इलेक्ट्रिकल रिलेटेड आहे. हा दुसरा प्लॅटफॉर्म जो आहे तो इंजिनिअरिंग वर्कशॉप जो राहतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंजिनिअरिंग शिकवली जाते. ओके. त्यांना दर्शवणारा हा प्लॅटफॉर्म आहे. बरं. तुम्ही पाहू शकता की 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज आहेत. ही जी मशीन आहे ही छोटी कॉम्पॅक्ट व्हर्जन आहे लेथ मशीनचं. लेथ मशीन पाहायला गेलं तर खूप मोठी लेथ मशीन असते. आपली जे 3 व्हीलर बाईक असते, गाडी वगैरे असते, तर तेवढी मोठी लेथ मशीन असते. पण त्याचं एक कॉम्पॅक्ट व्हर्जन आपण त्याचं एक एक्सपोजर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने देऊ शकतो आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो. आणि हे टूल्स आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स वापरले जातात. तर ह्याची एक खासियत आहे की हा जो टूल्स आहे हा कर्विंग करण्यासाठी वापरला जातो. हा टूल्स डिवायडिंग साठी वापरला जातो आणि हा टूल्स जे आपल्याला एका लाईन मध्ये आपल्याला लाकडावरती गोल लाकडीवरती लाईन करायची त्याच्यासाठी वापरला जातो. बापरे, हे सगळं शिकायला मिळतं आणि हे सगळं मला पहिल्यांदा शिकायला मिळतं. आणि ही मशीन वापरण्यासाठी सर्वप्रथम आपण आपली काळजी घ्यायची. त्यासाठी सेफ्टी टूल्स जे आहे त्याच्यामध्ये गॉगल वापरणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण मास्क पण वापरतो जेणेकरून त्याचा जो हे आहे जो भाग आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये वगैरे जाऊ नये, नाकामध्ये वगैरे. तर सेफ्टीमध्ये आपण गॉगल वापरलाय, हँड ग्लोव्ह पण वापरतो. पण ज्यावेळेस आपण इनिशियल लेवलला एखाद्याला एक्सपोजर देतो त्या मशीनचं तर ते शक्यता असते की त्याचा हँड ग्लोव्ह त्याच्यामध्ये अडकण्याची. त्यासाठी आपण डायरेक्टली हँड ग्लोव्ह वगैरे देत नाही. ओके. एक्सपर्टीज आली, अनुभव आला, त्याच्यानंतर आपण हँड ग्लोव्ह वरती काम करतो. हे टूल्स आपण घेतोय. हे टूल्स कशा पद्धतीने काम करतो आपण पाहूया. हे सगळे स्किल्स तुमच्या मुलांना सुद्धा शिकता येऊ शकतात. आणि महत्वाचं सगळे सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन हे सगळं शिकवलं जात आहे. व्हॉट एल्स इज रिक्वायर्ड. कॅरमच्या सोंगट्या किंवा चेसचे पीसेस असतात ते त्याच्यावरती या मशीनवरती बेसिकली बनतात मोठ्या ह्याच्यामध्ये. अरे वा. म्हणजे मुलांना लगेचच समोर बनवता येतं. सही, मस्त. बरेच टूल्स आहेत इकडे खरं तर आणि बरेच कामी येणार आहे. आणि मेन जसं मी म्हणाले की सेफ्टी प्रिकॉशन्स लक्षात घेऊन हे सगळं शिकवलं जात आहे, ते खूप महत्वाचं आहे. सही. आणि हे गार्डनिंगचं आहे का? हे गार्डनिंगचे मॉडेल आहे. ओके. व्हर्टिकल गार्डनचं मॉडेल आहे. व्हर्टिकल गार्डनिंगचं. ओके. आपण याची प्रोग्रामिंग अशा पद्धतीने केले की जे रिसायकलिंग प्रोसेस राहते. रिसायकलिंग प्रोसेस. ओके. पूर्ण पाण्याचा पुनर्वापर आपण याच्यामधून करू शकतो. त्याचं कम्प्लीट मॉडेल आहे. अच्छा, पाण्यालाच तुम्ही परत रियूज करू शकता, रिसायकलिंग करू शकता. ओके. नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये जो नवीन एक सेक्शन इंट्रोड्यूस केलेला आहे मेकॅट्रॉनिक्स. तर त्या संदर्भामध्ये आम्ही हे ऍग्रिकल्चर जे सेक्शन आहे त्याला एक इंटिग्रेशन मॉडेल याचं बनवलेलं आहे. ज्याला आपण म्हणतो व्हर्टिकल गार्डनिंग. व्हर्टिकल गार्डनिंग जनरली मेट्रोचे जे पिलर्स असतात त्याच्यामध्ये आपण पुण्यामध्ये पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये हे अशा प्रकारची गार्डनिंग असते किंवा मोठमोठ्या कंपन्या ज्या असतात त्याचा डिझायनिंग मध्ये अशा पद्धतीचा वापर केला जातो. तर तोच मॉडेल आपण याच्यामध्ये रेप्लिकेट केलेला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात खासियतीची ही आहे की याला आपण सौर एनर्जी जी आहे आपली सोलर एनर्जी, ते सौर ऊर्जाचा आपण वापर याच्यामध्ये करतो जेणेकरून पाणी खिचण्यासाठी, त्या झाडांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचं जे वेस्टेज पाणी आहे ते देखील कसं युटिलाइज आपण करू शकतो किंवा त्याचं
रिसायकलिंग कसं करू शकतो, वॉटरच रिसायकलिंग त्यात वापरलं गेलेलं. बरं. बकेट जर आपण पाणी भरून ठेवलं तर ते पूर्ण त्याचं प्युरिफिकेशन किंवा त्याचं जे रिसायकलिंग आहे ते त्या ठिकाणी कम्प्लीट होतं. अरे वा. रिसायकलिंगची जी पूर्ण चेन आहे चेन त्या ठिकाणी कम्प्लीट व्हायला मदत होते. बर. त्याच्यामध्ये आणखी एक आपण काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे सेन्सर. आता इथं ड्राय सेन्सर आणि वेट सेन्सर आपण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर हे कुंडीमध्ये जर आता इथं कोणत्याही एखाद्या ह्युमन रिसोर्सची आवश्यकता लागत नाही. ओके. तर आपण ते प्रोग्राम मध्ये सिस्टम मध्ये त्याला आपण ऑपरेट केलं किंवा त्या पद्धतीने डिझाईन केलं तर सेन्सर आपण कुंड्यांमध्ये टाकून जर ही कुंडी ड्राय झाली, त्याची माती वगैरे ड्राय झाली तर हे सेन्स करतं सिस्टमला आणि आपोआप स्विच ऑन होतो आणि हे पाणी परत सुरू होतं. अरे वा. आणि ह्याच्यात ड्राय झाल्याच्या नंतर हे सिस्टम होते आणि समजा ते वेट झालं, ओलं झालं आणि जास्त फ्लो झाला पाण्याचा तर ते लगेच इंडिकेट करतं की पाणी जास्त झाले, त्याचं प्रमाण, त्याला तुम्ही बंद करायला पाहिजे. तर हे सिस्टम आपण त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेलं आहे. त्या पद्धतीने ते इंडिपेंडेंट, सेल्फ इंडिपेंडेंट तो प्रोजेक्ट आहे, त्या पद्धतीने तो काम करतो. वा. सो बेसिकली लेंडहँड इंडियाच्या सगळ्या प्रकल्पांच्या कामाचं बेसिक हे की आपले जे ट्रॅडिशनल स्किल्स आहेत, ट्रॅडिशनल सेक्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये इनोव्हेशन आणून मुलांकडनं आपण कशा प्रकारे त्यांना तिथे एनकरेज करू शकतो ते घेण्यासाठी. कारण अल्टिमेटली जे आपल्याकडे शतकानुशतका चालतं ते सोडून काही आपण नवीन अशी जीवन प्रणाली जगू शकणार नाही. बरोबर. आपल्याला त्यांच्यामध्ये सुधारणा आणायचं आणि त्याला पुढे घेऊन जायचं. ऍब्सोल्युटली. आणि त्यामुळे आता कार्पेंट्री आपण पाहिलं की आता गार्डनिंग असेल, बाकी पण तर त्याच्यामध्ये समहाव काही याच्यामुळे असं निग्लेक्टेड काही नोशन्स आहेत की हे बाबा असेच फील्ड आहे, त्यात काही नाहीच आहे, तसं नाही. पण पॅशनेट, मोटिवेटेड, शिकलेली माणसं जर का त्या सेक्टर्स मध्ये कामाला लागली तर अर्थात, आणि एकीकडे आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंटचा एवढा मोठा दुसरा प्रश्न आहे. अगदी. त्या अर्थाने हे सगळं एकत्र ते जुळवून आणण्यासाठी आपली संस्था काम करते. मस्त. पण दिस इज व्हेरी नाईस. म्हणजे हा सेटअपच कमाल वाटतोय मला. हे खूप मस्त आहे. सही. आणि स्पेशलायझेशन विथ इंटर्नशिप. सो आपल्याकडे इंटर्नशिप्स पण होतात का? हा. सो इंटर्नशिप हा आपला एक आपण 11th आणि 12th साठी आपण एक प्रोग्राम हे करतो, ऍडव्होकेट करतो. ओके. बेसिकली काय इंटर्नशिप म्हणजे की जे कामाची दुनिया आहे त्याचा आपण अनुभव घेऊयात. परंतु आपल्याकडे शिक्षणाच्यात कसं होतं की शिका 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 आणि एकदम जॉबला गेल्यानंतर अरे मला यातलं येतच नाहीये, मला हे जमतच नाहीये. बरोबर. त्यापेक्षा आपले ज्याला डिसिजन होत असतात करिअरचे, म्हणजे आपल्याकडे आता जो 11वी 12वी किंवा 10+2चा जो टाइम असतो त्यामध्ये तुम्हाला जो विषय आवडतोय त्याच्यामध्ये सगळ्यात लोएस्ट ऑफ द लोएस्ट एंटरप्राइज मध्ये जाऊन काम करा. मला बेकिंग करायचं खूप मोठ्या ह्याच्यामध्ये, पण मी जाऊन मिठाईवाल्याच्याकडे जर का आधी 80 तास 100 तास जर काम करू शकलो तर मला अंदाज येतो की बाबा किती काय काय गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आणि ज्या मला आता अँटिसिपेट होत नाहीयेत ते चॅलेंजेस पण काय काय पुढे जाऊन असू शकतात, विच हेल्प स्टुडंट्स प्रिपेअर देमसेल्स प्रॉपरली. किंवा मी कुठे शिकायचं, म्हणजे कुठल्या प्रकारचं शिक्षण आहे, डिग्री कुठली आहे, स्ट्रीम कुठला आहे, कॉलेज कुठलं आहे, ते माझ्या घराजवळच आहे का नाही, ते मला पुढे काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज देणार आहे, या सगळ्यासाठी आपण इंटर्नशिप मुलांना ऍडव्होकेट करतो. आणि आपलं विजन पण आहे की 2030 पर्यंत सगळ्या देशातल्या कॉलेजेसमध्ये इंटर्नशिप हा प्रोजेक्ट एक अकॅडमिक प्रोजेक्ट म्हणून असावा. त्या दृष्टीने आपली टीम एक पूर्ण अख्खी टीम काम पण करते. सुंदर, मस्त आहे. सही. सो अजून पुढे जाऊयात. बराच मोठा सेटअप आहे बॅक साईडला. थँक्यू सो मच सर. थँक्यू. सो आता इथे नेमकं काय काय आपल्याला शिकायला मिळेल? सो मी म्हणलं जसं कारिगर मध्ये आपल्याकडे 6 लॅब्स आहेत आणि आपण स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग म्हणतो, त्यामुळे आपल्याकडे थोडी वेगळ्या प्रकारच्या शाळेचं सेटअप आहे. त्यातली ही पूर्णपणे इंजिनिअरिंग लॅब आहे. ओके. इंजिनिअरिंग लॅब मध्ये आपल्याकडे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. त्यातला हा कार्पेंट्री सेक्शन, इकडे वेल्डिंग फॅब्रिकेशन, पुढे एक ऑटोमोबाईल आणि मशिनिंग, असे 4 आपल्याकडे आता एक्झिस्टिंग सेक्शन्स आहेत. सो कार्पेंट्री म्हणजे जरी आपण म्हणलं असं की लाकूड काम, तरी पण त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्हली कशा प्रकारे काम करतात आणि आपल्या अकॅडमिक कॉन्सेप्ट कशा मर्ज होतात हे आपण करतो. मी अगदी सिंपल म्हणजे आता आपल्याकडे दिवाळी नंतरचा एक आठवडा मुलांनी काय करावं, तर घरी बसून काहीतरी टाइमपास करण्यापेक्षा इथे आपण एक विंटर स्कूल नावाचा प्रकल्प केला. त्यामध्ये 4 दिवस मुलं आपल्याकडे आली, त्यांनी एकेका लॅबमध्ये 4 दिवस काहीतरी शिकण्यामध्ये घालवले आणि आपल्या अकॅडमिक कॉन्सेप्ट वर काहीतरी प्रोजेक्ट बनवले. अच्छा. सो हा आहे हा पायथागोरस थेरम प्रूव्ह करणारा प्रोजेक्ट त्यांनी बनवला. याच्यामध्ये लाकूड काम आणि साबुदाणा 2 हे वापरून हायपोटेन्यूस आणि याचा बरोबर एरिया तो एकमेकांच्यात कव्हर होतो, अशा प्रकारे ते प्रूफ त्यांनी. अरे वा. सो असे वेगवेगळे अकॅडमिक प्रोजेक्ट आपण बेसिकली मुलं आपल्या इथे करतात. आणि आपल्याकडे सगळं टूल्स सामान सगळं बाहेर असतं. जनरली शाळांमध्ये लॅब म्हणल्यानंतर ती लॉक्ड असते, त्याची किल्ली कोणाला असते, परमिशन काढायला लागते, कोणीतरी सुपरविजन करतं. सो आपले ट्रेनर्स, आपले टीचर्स यांना इथे सपोर्ट करतात, फॅसिलिटेट करतात. पण मुलं सेल्फ मोटिवेशन देऊन काम करतात, वेगवेगळे प्रोजेक्ट बनवतात, वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवतात आणि एक सेल्फ डिस्कव्हरीची प्रोसेस होते. सो कार्पेंट्री सारखंच मग वेल्डिंग फॅब्रिकेशन. सो फॅब्रिकेशन लहान मुलांसाठी थोडंसं वयाने हे होतं म्हणून आपण असे सेफ्टी बेंचेस बनवलेत
की मुलं या बाजूला थांबतात, ट्रेनर पलीकडे काम करत असतात, शिकवतात. पण बेसिक वेल्डिंग म्हणजे काय, त्याच्यामधली केमिस्ट्री कशी एकमेकांच्या इन्व्हॉल्ड आहे बेसिकली, हे आपण मुलांना व्यवस्थितपणे इथे सगळं शिकवतो. ओके, सही. आणि इक्विपमेंट्स वगैरे खूप सुंदर आहेत, सगळे ठेवलेत, मस्त वाटतं. आपल्याकडे म्हणलं असं की सेफ्टी पहिल्यांदा, त्यानंतर प्रत्येकाला काम करायला इंडिव्हिज्युअल स्पेस, आणि मग तिकडे मुलांनी काम करण्याला त्यांना पूर्णपणे मुभा. म्हणजे यात चुका करणं पण आवश्यक आहे. चुका करणं हा शिक्षणाचा खूप आवश्यक भाग आहे. आणि बऱ्याच वेळेला शाळेच्या किंवा सेटअप मध्ये चुका करणाऱ्या मुलांना आपण नावं ठेवतो. आम्ही इकडे चुका सेलिब्रेट करतो, एनकरेज करतो की या आणि चुकण्याशिवाय शिक्षण होणार नाही, म्हणजे अशा सही. अरे वा, बाईक्स. अच्छा, हे ऑटोमोबाईल सेक्शन आहे. येस, ऑटोमोबाईल सेक्शन मध्ये आपल्याकडे अगदी सायकल आपली रिपेअर कशी करायची, पंक्चर कसं काढायचं, याच्यापासून ते गिअर नॉन गिअर टू व्हीलर्स आपण पूर्णपणे शिकवतो. ओके. याच्यामध्ये अगदी पुढे म्हणजे ज्यांना एम्प्लॉयमेंट घ्यायची त्यांच्यासाठी आपल्याकडे गव्हर्नमेंट सर्टिफिकेटचा पण कोर्स आहे. बरं. आणि मुलं तो इथे शिकतात, आपल्या बरोबर काम करतात, इंटर्नशिप्स करतात. गमतीचा भाग म्हणजे ह्याच्यामध्ये मुलींनी लीड घेऊन शिकण्याचं प्रमाण खूप आहे. अरे वा. जनरली असं होतं की मेकॅनिक किंवा हे मुलांचंच काम, मुलांचं. हो, तो काय जेंडर म्हणतो म्हणून आपोआप तो सगळा तुटून जातो. मुली आपण हा विषय निवडतात शिकण्याचा. मस्त. सो सायकल आहे, नॉन गिअर आणि गिअर. मस्त, सही. खूप छान, मस्त मोठा सेटअप आहे. अजून बराच सेटअप बघायचा आहे. नेक्स्ट आपण काय बघतोय? आपण पुढे इलेक्ट्रिकल लॅब मध्ये जाऊया. ओके. सो आता आपण इलेक्ट्रिकल लॅब बघतोय आणि प्रत्येक लॅबच्या बाहेर तुम्हाला बोर्ड लावलेले दिसतील की ती लॅब कशाची आहे. ग्रेट. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळतं? सो इलेक्ट्रिकल लॅब मध्ये बेसिकली आपल्याला इंटिरियर होम वायरिंग आणि हाऊस होल्ड रिपेअरिंग. सो चिन्मय, मला एक विचारायचं आहे की इथे आता इलेक्ट्रिकल लॅब आहे, राईट? सो ह्याच्यामध्ये वयोगटाची जाम मर्यादा पण असू शकते. सो इथे कोणकोणते वयोगटातील लोक येऊन शिकू शकतात? सो छोट्या मुलांसाठी आपण डीसी बॅटरी वरती करतो, डिरेक्ट करंट वरती, ज्याचे काही फार रिस्क नसते. जी मोठी मुलं आहेत त्यांना आपण अल्टरनेट करंटला हळूहळू आपण त्यांना एक्सपोज करतो. आणि जे त्याच्यापेक्षा मोठी मुलं आहेत, म्हणजे साधारणतः 18 वर्षाच्या पुढची, ज्यांना एम्प्लॉयमेंट मध्ये आता जायचं, त्यांच्यासाठी आपल्याकडे इथे सुद्धा गव्हर्नमेंट सर्टिफिकेशनचा कोर्स आहे, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा. आणि त्याच्या थ्रू मुलांना आपण पुढे एम्प्लॉयमेंट, स्वतःचा काही ना काहीतरी उद्योग सुरू करण्यासाठी आपण तयार करतो. अच्छा, म्हणजे सर्टिफिकेशन कोर्स पण अवेलेबल आहे. येस. ग्रेट. सो इथे काय काय शिकायला मिळतं? सो इलेक्ट्रिकल लॅब मध्ये बेसिकली दोन आपले मेजर सेक्शन्स आहेत, तो म्हणजे होम अप्लायन्स रिपेअरिंगचा आणि इंटिरियर होम वायरिंगचा. सो मी म्हटलं असं की शाळेमध्ये आपल्याला एक चित्र काढतो आपण, एक ॲरो इकडे काढतो की इलेक्ट्रिकल फ्लो इकडून तिकडे चाललाय, तिकडून इकडे चाललाय. तर तसं न होता बेसिकली त्याचं ऍप्लिकेशन कसं आहे हे कळण्यासाठी आपण पूर्णपणे इंटरॅक्टिव्ह पॅनल्स केलेत. आणि आम्ही म्हणतो की आपल्या बायोलॅब मध्ये नाही का झाडांचा सापा लटकत असतो, आपल्याला काही आपण बायोलॉजी शिकतो असं नाही, म्हणजे आपल्याला बेसिकली स्ट्रक्चर समजतं. इन द सेम सेन्स या पॅनल्सवरती आपण प्रत्येक अप्लायन्सेस ओपन करून ठेवलेले आहेत, जेणेकरून तिथे मुलांना त्याच्याबरोबर खेळून शिकता यावं. ते जे आपण काही इंटरॅक्टिव्ह म्हणतो, प्लेफुल लर्निंग म्हणतो, ते ऍक्च्युअली तिकडनं सुरुवात होते. आणि त्याच्यातला जो डिमिस्टिफाईंगचा एलिमेंट आहे की ते काहीतरी बाबा असतं, पण झालं का आता पालक म्हणतात अरे हात लावू नको, तुटेल. पण एखादी गोष्ट खराब झालेली असते ती रिपेअर करण्यासाठी पण ती उघडणं फार शिकणं आवश्यक आहे. सो त्यासाठी आपण इथे पूर्णपणे हे करतो. दुसरा आपल्याकडे इथे खूप छान प्रकल्प चालतो म्हणजे रिपेअर कॅफे. ओके. म्हणजे का आता आधीच्या जनरेशन आपल्या घरात सगळ्या गोष्टी रिपेअर करू शकायच्या, पण आपल्याला बेसिक सुद्धा आपलं काही कुठलं तरी लगेचच टाकून द्यायची वेळ येते. तसं व्हायचं की आम्ही म्हणतो तुम्ही तुमचे इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस घेऊन या, शनिवार रविवार इथे ते घेऊन या, इथे आमच्या ट्रेनर्स कडनं शिका रिपेअर कसे करायचे आणि तुम्ही स्वतः ते रिपेअर करा. मग आता एखादा काय आपण मिक्सर म्हणला, त्याच्यात किती फॉल्ट पॉइंट्स असतील, 4, 5, 6, पण एकदा घरातल्या एका व्यक्तीने ते शिकून घेतले की पुढच्या वेळेला बिघडल्यानंतर टेस्टरने फक्त आपण टेस्ट करू शकतो की नक्की फॉल्ट पॉईंट कुठे. बरोबर. स्वतःच्या लाईफमध्ये जे वापरतो ते रिपेअर करण्याची क्षमता असणं फार आवश्यक गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. खूप चांगला सेटअप आहे हा, पण खूप मस्त सेटअप आहे. आणि इथे आहे इंटिरियर होम वायरिंगचा, म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही आपल्याकडे इलेक्ट्रिकलचं पूर्णपणे काम असतं, तर त्याचा सेटअप पूर्णपणे कसा दिसतो, राईट फ्रॉम जो आपला मेन डिस्ट्रीब्युशनचा आहे तो त्याच्यापासून वेगवेगळे अप्लायन्सेस कसे फिट झाले त्याचा पूर्णपणे आपण इथे सेटअप केलेला आहे. आणि हे सगळं प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे, म्हणजे मुलांना हे हाताने करून शिकायला मिळतं. आणि याच्याबरोबर थेरी आणि त्याच्याबरोबर सॉफ्टवेअरचा पार्ट म्हणजे ऑटोकॅड असेल, बाकी असेल, ड्रॉइंगचा पार्ट असेल, तोही आपण शिकवतो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घरामध्ये छोटासा काहीतरी प्रॉब्लेम असतो, तो दुरुस्त करण्यासाठी आपण कोणीतरी येण्याचे 2-3 दिवस वाट बघत बसतो. अगदी. आणि मग आल्यानंतर आपल्याला कळतं की अरे एवढं बटनच फक्त ऑन करायचं होतं. बरोबर. त्याच्यापेक्षा आपल्याला जे काही आपल्या आजूबाजूला गोष्टी चालतात त्याचा बेसिक तरी अवेअरनेस आपल्याकडे नक्कीच असावा. सो हे कम्प्युटर सेटअप आहे सगळं, म्हणजे कम्प्युटर लॅब आहे. कम्प्युटर लॅब आहे, कारण काय कम्प्युटर हा आजकाल सगळ्या जॉब्स मधला पहिल्या सगळ्यात इसेन्शियल घटक आहे.
नवीन भाषा एक प्रकारची. आणि आपल्या सगळ्या आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या मुलांना कम्प्युटर व्यवस्थित शिकता यावा यासाठी आपण ही लॅब मुख्यतः वापरतो. पण त्याचसोबत आता आपण इंजिनिअरिंग म्हणल्यानंतर फक्त आपल्याला फिटिंग टर्निंग बेसिक कामं करण्याच्या पलीकडे त्याचं 3D डिझाईन पण करता आलं पाहिजे. इलेक्ट्रिकल मध्ये फिटिंग आणि बाकी सगळ्याच्या सोबत आपल्याला त्याचं ऑटोकॅड ड्रॉइंग जमलं पाहिजे. इलेक्ट्रोमेकॅनिकल लॅब असेल तिथे आपल्याला बेसिक कोडिंग असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील त्या जमल्या पाहिजेत. गार्डनिंग याच्यासाठी बिझनेससाठी बजेटिंग सारखं एक्सेल वापरण्यासाठी बेसिक स्किल आपल्याला आलं पाहिजे. यासाठी आपण कम्प्युटर लॅब वापरतो आणि मुलं इथे वेगळ्या प्रकारे या गोष्टी शिकत असतात. ओके, सही. आता आपण झालोय इलेक्ट्रोमेकॅनिकल लॅब कडे. येस. सो इलेक्ट्रोमेकॅनिकल लॅब ही बेसिकली आपली टेक्नॉलॉजी लॅब आहे. आणि टेक्नॉलॉजी लॅब मध्ये आपलं सगळ्यात मुख्य आहे म्हणजे याच्यामध्ये रोबोटिक्स, सेन्सर बेस्ड ऍप्लिकेशन, ऍप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट, 3D डिझाईन आणि प्रिंटिंग सुद्धा आपण करतो. म्हणजे आजकाल बेसिकली काय की जे काही आपण जगतो आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन आलेलं आहे. बरोबर. त्यामुळे मुलांनी फक्त बेसिक स्किल्स न शिकता त्याच्याबरोबर ह्याही त्याला एक ऍडव्हान्सची पुढे जोर देणं आणि त्याच्यातनं आपल्या लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे वाटचाल करणं हे आवश्यक आहे. स्टार्टअप्स असतील, युनिकॉर्न्स असतील, सगळे असतील, त्याचं बेसिक क्रक्स आहे की आपल्या लाईफ मधला काही ना काहीतरी प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात. इथपर्यंत जाण्यासाठी मुलांना या पूर्णपणे याचा आपण एक्सपोजर देतो. आणि इथे मग वेगवेगळे प्रकल्प मुलं करतात. हे जे आपण म्हणतो ना की ज्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग थ्रू डिझाईन थिंकिंग. सो त्या प्रकारे कळत की योग्य प्रश्न निवडणं, त्या प्रश्नासाठी उत्तर शोधण्यासाठी पूर्णपणे त्याचा अभ्यास करणं, त्याची निगडीत लोकांच्याकडनं त्याची अजून माहिती करून घेणं. म्हणजे माझ्या आजीचा एखादा प्रश्न सोडवला असेल तर मला आजी या वयोगटातल्या किमान 40 युजर्स कडनं मला त्याची माहिती घेणं पाहिजे. सो ते करत अशा प्रकारे मुलांना आपण सांगतो की तुम्ही करा. आणि मग त्यातनं वेगळे जे प्रकल्प तयार होतात, सोल्युशन्स येतात, ती इतकी चांगली असतात, ती युजर्स सुद्धा इतकी आवडतात की त्याला मग पुढे चांगल्या प्रकाराने काही ना काहीतरी पेटंट म्हणा, पुढे कन्व्हर्जन म्हणा, पुढे बिझनेसमध्ये हे टर्न व्हायला हळूहळू सुरुवात होते. वा, हे ऍक्च्युली मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. द रिझन इज की मुलांना कधी कधी कळतच नाही की मला फ्युचरमध्ये जाऊन काय करायचंय. इंजिनिअरिंग बऱ्याच जणांना कळतं, राईट, पण इंजिनिअरिंग मध्ये मला मेकॅनिकल करायचं आहे की इलेक्ट्रिकल करायचं आहे की सॉफ्टवेअर, हे कळायला पण बराच वेळ जातो. आणि तोपर्यंत ते फ्रस्ट्रेट झालेले असतात. आणि त्यांच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज किती आहेत हे सुद्धा त्यांना कळत नाही. सो आय थिंक हे बघा, इथे बराच असा सेटअप आहे ज्यामध्ये मुलं शिकू शकतात की त्यांना काय काय नेमकं करता येतंय किंवा त्यातनं काय मेन महत्वाचं शिकणं गरजेचं आहे. त्यांची आवड निर्माण होती तीच खूप मोठी गोष्ट आहे. मस्त. सो ऑफकोर्स थेरिटिकल नॉलेज तर शाळा देतेच, पण प्रॅक्टिकल नॉलेजसाठी आय थिंक इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. मस्त. सो आता आपण गार्डनिंग हे ह्याचं सुद्धा इथे शिक्षण दिलं जातं. हे खूप मोठं आहे कारण की हे फक्त पुस्तकांमध्ये वाचलं जातं, पण हे ऍक्च्युअल मध्ये मिळणं खूप कमाल गोष्ट आहे. सो ह्याच्याबद्दल काय माहिती द्याल? सो गार्डनिंग ऍग्रिकल्चर हा खरं तर भारतातला सगळ्यात जुना प्रोफेशन किंवा जगातला जुना प्रोफेशन आपण म्हणू शकतो. हो, अगदी. आणि दुर्दैवाने आता अवस्था अशी आहे की त्याच्याबद्दलचे प्रश्न तर आपण बघतोच वर्तमानपत्रात इकडे, राईट, पण पुणे हे आता नर्सरीचं सगळ्यात मोठं मार्केट एशियामधलं हे गेले अनेक वर्ष आहे. पण ते असताना पुण्यामध्ये चांगले माळी मिळणं, त्या प्रकारे चांगला बिझनेस करणे सुद्धा दुर्मिळ किंवा कठीण होत चाललेलं आहे. ओके, सो हा गार्डनिंग एरिया आहे, राईट. सो ह्याच्याबद्दल काय माहिती द्याल? इथे मुलांना काय काय शिकवलं जातं? सो गार्डनिंग ऍग्रिकल्चर हा म्हणलं की भारतातला नाही जगातलं सगळ्यात जुनं प्रोफेशन. हो, पण त्याच्यामध्ये अडचणी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आज आपण बघतो वर्तमानपत्रातल्या न्यूज मध्ये. सो त्याला आपण काउंटर करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर मुलांना बेसिक याची जाणीव देणं की आपलं अन्न कुठे उगवतं, त्याची कला काय आहे आणि त्याची नवीन नवीन आजकालची माध्यमं काय आहेत. म्हणजे थोडासा चांगला आणि वाईट दोन्ही अर्थाने, पण पुणे हे एशियामधलं नर्सरीचं बिगेस्ट मार्केट ऑलमोस्ट मागचं 40-50 वर्षभर आहे. पण तरीही पुण्यामध्ये चांगले माळी मिळत नाहीत, हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. चांगले फार्मिंगचे वेगळे आपल्याकडे प्रकल्प हे लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्याची माहिती पोहोचत नाही. तर त्या दृष्टीने मुलांना शालेय वयामध्ये समजून घेणं, आणि मला काही आयुष्यात जमत नाही किंवा अडचण आहे, कंपल्शन आहे म्हणून मी शेती करतो, याऐवजी मला आवड आहे म्हणून मी त्याच्यामध्ये शिक्षण घेतो आणि मी शेती करतो, अशा प्रकारे आपल्याकडे लोक जेव्हा तयार होतील त्यावेळेला त्या सेक्टर मधले प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह व्हायला लागतात. राईट. सो त्याने ह्या वयामध्येच आपण मुलांबरोबर त्याचं काम करायला सुरुवात करतो. वा, सो प्लांट्स, गार्डनिंग, सगळ्या गोष्टी, फर्टिलायझर कसं बनवायचं, सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने, आणि बेसिक म्हणजे अगदी घरातली तुळस कशी जगवायची याच्यापासून सुरुवात करून लँडस्केपिंग पासून डिझायनिंग सारख्या फील्डमध्ये याला काय काय स्कोप आहे तो पण आपण. अरे वा, सही, मस्त. सो हा पण एक खूप सुंदर सेक्टर आहे ऍक्च्युली करिअरचा. हे इथून मुलांना कळू शकते आणि पालकांना सुद्धा कळू शकते.
आजकाल बेसिकली आता आपण किचन वेस्ट म्हणतो, बाकी म्हणतो, त्याच्या रिसायकलिंग वरती खूप काय काय चाललेलं आहे. भरपूर सोसायटीज प्रयत्न करतात पण ते मेंटेन होत नाही, काही होत नाही. सो मुलांसाठी आपण तसे पण वेगवेगळे वर्कशॉप्स करतो की इथे आणि किचन वेस्ट कशी आपण करतो ते समजून घ्या. तुम्हाला घरच्या घरी जरी तुमचं बेसिक मॅनेजमेंट जमायला लागलं तरी त्या विषयाबद्दलचं आपल्याला अवेअरनेस होतो आणि पुढे जाऊन काय काय करता याचा ऍटलीस्ट विचार तरी मुलांच्या मनात सुरू होतो. सो फूड लॅब आपल्याकडे 2 वेगळ्या वेगळ्या सेक्शन्स मध्ये आहे. त्यातला हा बेकिंग सेक्शन, तिथे आपण बेकरीचे सगळे आयटम शिकवतो. बेकिंग हे इज अन आर्ट बेसिकली. सो त्याच्यामध्ये कसं अगदी पाव आणि ब्रेड स्वतःच बनवण्यापासून ते कॉम्प्लेक्स केक्स असतील, पेस्ट्रीज, कुकीज, चॉकलेट्स, क्रीम रोल, टोस्ट, खारी सगळं शिकवतो. पण द बेटर पार्ट इज की त्याच्याबरोबर त्याला मार्केट कसं करा, सेल कसं करा हे पण आपण मुलांना हळूहळू तयार करतो. कारण शेवटी एखादा अन्न पदार्थ स्वतःसाठी बनवणं आणि तो दुसऱ्यांना विकण्यासाठी बनवणं याच्यामधला तोही इक्वली इसेन्शियल पार्ट येतो. त्यामुळे आपल्याकडे इथे आलेल्या भरपूर मुलांनी त्यांचे छोटे छोटे मेनू कार्ड बनवून त्यांच्या ओळखीपाळखीमध्ये काही ना काहीतरी घ्यायला सुरुवात केली. आणि त्यानुसार मग आपल्या ट्रेनर्स सपोर्ट पण करतात की मग तुम्हाला जर का ते मॅन्युफॅक्चर करायचं असेल थोड्या मोठ्या स्केलवरती तर मग इथे आपण क्लाउड किचन सारखा सपोर्ट पण त्यांना येतो की या फॅसिलिटी युज करा, बनवा, शिका, त्यातनं पुढे सरका. सही. सो हे बेकिंगचं आहे. आणि याच्यामध्ये गंमत म्हणजे आपल्याकडे अगदी 8-9 वर्षाची मुलं पण शिकतात, आपल्याकडे मोठी लोक पण शिकतात, मोठे कोर्सेस पण करतात. म्हणजे पूर्णपणे 1 महिन्याचा बेकिंगचा कोर्स करून स्वतःचा काही ना काहीतरी सेटअप सुरू करून त्याच्यातनं 2-3 मल्टिपल बेकरीज पर्यंत गेलेले आपल्याकडे लोक आहेत, अडल्ट्स आहेत. पॉप्युलर इज इन ऑल कॅटेगरीज. ऍब्सोल्युटली सही. सो हे बेकिंग. आणि दुसरा सेक्शन कोणता? दुसरा फूड प्रोडक्शनचा आहे. येस. आणि हा फूड प्रोडक्शनचा सेक्शन. सो मुळामध्ये आपल्याकडे आता काय होतं, मुलांची आजकालची संकल्पना जेवण म्हणजे आई ताटावर वाढते ते किंवा झोमॅटो स्विगीवाला जे आणून देतो ते, त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचा जेवण कसं बनवायचं, बॅलन्स डाएट, न्यूट्रिशन काय असतं आणि माझ्या शरीराला काय आवश्यक आहे याच्यापासून आपण सुरुवात करतो. अगदी भाकरी भाजी मुलं इथून बनवतात जे कधी घरी पण बनवत नाही, पण इकडे एकत्र छान बनवतात. त्याच्यासोबत आपण त्यांना अजून छान मोमोज, हेल्दी पिझ्झा ते कसं बनवायचं, त्याच्यामध्ये काय काय न्यूट्रिशन्स असतात, त्याचे रेशो प्रपोर्शन कसे असतात, या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो. आणि त्याच्या पलीकडे जाऊन फूड टेक्नॉलॉजी म्हणजे करिअरमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे याच्यामध्ये आपण मुलांबरोबर त्यामध्ये काम करतो. कारण फूड म्हणजे फक्त एक अन्न बनवणं आणि विकणं, याच्या पलीकडे सुद्धा याच्यामध्ये भरपूर करिअर ऑप्शन्स आहेत. आणि भारतासारख्या कॉम्प्लेक्स देशामध्ये जितक्या प्रकारच्या गोष्टी उगवतात, विकतात, त्यांना त्या मार्केटपर्यंत पोहोचवण्यामध्ये खूप एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सो त्या सगळ्या याच्यामध्ये आपण मुलांना बेसिकली त्यासाठी प्रिपेअर करतो. सही. म्हणजे मुलांमध्ये जेवण बनवण्याची आवड निर्माण करणं. ऍब्सोल्युटली. कमाल. आणि जेवण बनवण्याच्या सोबतच नंतर सगळं स्वच्छपणे आवरून ठेवण्याची सुद्धा सवय. अरे वा. कारण ती आपल्याकडे बऱ्याच वेळेला कमी असते, मागे पसारा पडून राहतो. तसं मुलं तेही व्यवस्थित सगळं अगदी ते मी बघते सगळं क्लीन करून ठेवलंय व्यवस्थित. तर मंडळी, आपण बघितलं की कारीगर या स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग मध्ये आल्यानंतर तुमच्या मुलांना काय काय इथे शिकायला मिळणार आहे. खरं तर पुस्तकी ज्ञान महत्वाचं असतं, नो डाऊट, पण सोबतच आपल्याला ते सगळं करता येणं, म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचं थॉट येणं आणि ते एक्झिक्यूट करणं, यात जमीन आसमानाचा फरक असतो. आणि माझ्या मते त्या मुलांना इथे सॉल्व्ह करण्याची संधी नक्की मिळेल. बरं, माझा आता महत्वाचा असा प्रश्न आहे, मला आउट ऑफ क्युरिओसिटी विचारायचं वाटतंय की आपलं नंबर किती असेल, म्हणजे आपला एक तो डेटाबेस असतो ना की किती मुलं आजपर्यंत इथे शिकून गेली आहेत, किंवा तो एक डेटाबेस नंबर काय असेल आपला? येस. सो आपल्याकडे म्हणजे अगदी छोट्या वयापासून मोठ्या माणसांपर्यंत या वर्षात म्हणजे 2024 मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत पाहिलं तर साधारणतः 11,000च्या वरती लोक येऊन शिकून गेलेली आहेत. 11,000? हो, 11,000च्या वरती. वाव. आणि आपण त्याला 3 तासाचं स्टँडर्ड सेशन म्हणतो. किमान एक सेशन अटेंड केलेल्यांची संख्या 11,000 आहे. त्यातले आपल्याकडे जवळजवळ 4,500 पेक्षा जास्त रिपीट लर्नर्स आहेत. ओके. ही लोक परत परत येऊन शिकून गेलेली आहेत. वाव. सो अशा प्रकारे आपल्याकडे काम भरपूर चालतं. आपण जवळपास आता 150 ऑर्गनायझेशन बरोबर, मग शाळा आहेत, एनजीओ आहेत, बाकी काही संस्था यांच्यावर आपण कनेक्टेड आहोत आणि आपलं काम असं हळूहळू हळूहळू वाढत चाललेलं आहे. सुंदर, खूप कमाल कॉन्सेप्ट आहे खरं तर हा. आणि थँक्यू सो मच चिन्मय, इतकी छान माहिती दिली. आणि ऑफकोर्स नंबर मी स्क्रीनवर देणार आहे, तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्या मुलांना तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी इथे पाठवायचं आहे किंवा तर वर्कशॉप कोणते तुम्हाला अटेंड करायचे हे सगळं काही तुम्ही त्यांना संपर्क साधल्यानंतर त्यांची टीम नक्कीच तुम्हाला गाईड करेलच. शिवाय तुम्हाला शाळेत यायचं असेल, म्हणजे व्हिजिट द्यायचं असेल कारीगरला, तर कुठे येऊ शकता? आता मी आहोत शिवाजीनगर गोखले नगर मध्ये, राईट? तर गोखले नगरमध्ये JW
हॉटेल आहे, JW मॅरियट हा 5 स्टार हॉटेल आहे, याच्या अगदीच मागची लेन आहे. मागच्या लेन मध्ये आल्यानंतर इथे अक्षरनंदन शाळा, येस. सो अक्षरनंदन शाळा आहे, त्याच्या अगदी अपोजिट साईडलाच तुम्हाला कारीगरची स्कूल बघायला मिळणार आहे. शिवाय तुम्ही गुगल मॅप्सवर जर सर्च केलं कारीगर स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग तरी सुद्धा इझिली यांचं पुण्यातलं लोकेशन तुम्हाला सापडूच शकतंय. मंडळी, तुम्ही सुद्धा नक्की या, तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा तुम्ही इथे व्हिजिटला येऊ शकता. किंवा तर तिथे मी बघितलं की बर्थडे सेलिब्रेशन पण इथे होतं, राईट? सो तो कॉन्सेप्ट काय बर्थडे सेलिब्रेशनचा, तो एक मला एक प्रश्न विचारायचा राहिला होता. सो बर्थडे आता आपण आता कसं सेलिब्रेट करतो, एक तर मॉलला जा, सिनेमा बघा, काहीतरी हे करा ते करा, त्याच्यापेक्षा इथे या, मुलांनी छानपणे मस्ती करा, शिका, कप केक्स बनवा, त्याच्यावरती फ्रॉस्टिंग करा, किचन्स बनवा स्वतःच्या नावाची, आणि देन लेट अस सेलिब्रेट द बर्थडे. सो मग आपल्याकडे वीकेंड्सना अशा प्रकारे मग बर्थडे सेलिब्रेशन पण चालतात. क्या बात आहे. तर मंडळी, तुम्हाला तुमच्या मुलांचं युनिक स्टाईलने बर्थडे सेलिब्रेट करून हवं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.